फायनली आपण ठिकाणांची नावं आपल्याला ते सांगणार आहेत, म्हणजे कुठल्या दिशेला कोणतं गाव, कोणता परिसर येतो. दादा, दक्षिण दिशेला म्हणजे आता या दिशेला अलिबाग, ओके, कारला, कारलेखिंड असे इथले गाव आहेत. हा बघा, इथे पाण्याचा साठा दिसतोय. हे वालवटणी धरण म्हणजे तीनविराच्या वरती गाणीवर जे धरण आहे, पाझर तलाव, तो दिसतोय. आणि आज थोडस संदेश पाटील म्हणतात की धोका आहे, नाहीतर नेहमी थोडं अजून क्लिअर दिसतं. इव्हन आमचं कोपरगाव, मंदिराचा कळस आणि या साईडला आता हे साईडला कंकेश्वर, हे कनकेश्वर, हे कंकेश्वरचा डोंगर आहे ना. हे आपलं मांडवा, जेटी बिटी मांडवा जेटी. ओके, म्हणजे सारळ वगैरे, सरळ बिरळ ते काय त्या साईडला. आणि नंतर पुढे इकडे आता आपण जसं उत्तर दिशेला तर दिसत. तर ही आता दिसते ती सुंदर टेकडी दिसते आपल्याला खूप अशी. असं वाटतं की त्या टेकडीवर आपण जावं. ही गिधाडाची टेकडी, आपण मगासपासून जी बोलत होतो, दाखवत होतो, ही गिधाडाची टेकडी दिसते. रामधरणेश्वर धरण, जो आपण आता तिथूनच आलो. हा बघा, हा रामधरणेश्वर धरण प्रसिद्ध, म्हणजे गुरांसाठीच खास पाणी आहे देण्यासाठी. तो आता आपण उतरायला सुरुवात केली आणि ही आपली बरोबर असलेली मंडळी उतरत आहेत खाली. हा उतार जरा जास्त आहे म्हणून जरा सावकाशाने मित्रांनो, आपण ज्या गोष्टीसाठी आलो आहे तर त्यातली एक गाय आपल्याला संदेश पाटील यांनी दाखवले की ती आहे इथे. बांडी गाय म्हणून तो तिला बोलतो आहे. म्हणजे ती व्हाईट कलर आहे आणि तिच्यावर थोडेसे चट्टे आहेत काळ्या कलरचे, आणि ती इथेच आपल्याला दिसले. हीच गाय आपण शोधत आलेलो. आणि संदेश पाटील यांचा बैल अजून आपल्याला भेटला आहे ना, जो काळ्या कलरचा आहे, पण ही गाय तर आपल्याला इथे सापडले. तर या कारणासाठी दादा, आपण ज्या कामासाठी आलो आहे तर त्यातलं अर्धं काम तर नक्की झालं आहे. जी गाय आपण शोधत होतो ती आपल्याला आता दिसले. तर तू मला सांगशील का त्या गायीबद्दल काय माहिती? जेव्हा आणली तेव्हा ती कशी होती? तेव्हा एकदम गाय एकदम बारीक होती, बारीक एकदम. हो हो. 3 महिन्यानंतर फक्त त्या गाय एकदम अशी दष्टपुष्ट झाले, तयार झालेली आहे. फुल आहे ना, फुल एकदम मस्त तयार झालेली आहे. ओके. मालक असा हुश एकदम हौश. बरोबर. खरोखर तिची तब्येती सुधारणा. आणि व्ह्यूअर्स, मला तुम्हाला तेच सांगायचं होतं, हीच महत्त्वाची गोष्ट होती की इथल्या आजूबाजूच्या हजारो गावातले लोक, गावातली माणसं यांची ही गुरं इथे सोडतात का? त्याचसाठी की ही दष्टपुष्ट व्हावीत आणि चांगली तरबेज होऊन ते परत त्यांच्या घरी घेऊन जातात.
अजून एक पाण्याचा डोरा सापडला आणि संदेश पाटील आपल्याला बोलले की इथे कायम पाणी असतं. इथले बरीचशी गुरं इथेच पाणी पितात, रामधरणेश्वरला पण पितात, पण इथे कायमस्वरूपी पाणी मिळतं. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.